हाय बी नमस्कार. हाय नमस्कार, मी दत्ता. तर माझा पहिला व्हिडिओ आहे रेसिपीचा आणि यूट्यूबवर मी नवीन आहे. तर आधी तर मी चिकन धुवून घेतलं आणि मला एक छान कबाब बनवायचं होतं जे माझ्या मुलांना आवडतं. तर आधी मी त्याचं छान धुतलेलं आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मी हळद, मीठ, मिरची, घरचा मसाला, काश्मीरी रेड चिली पावडर आणि आहे अद्रक लसूण मसाला, मी त्याला आधी कोटिंग करते आणि एक पूर्ण लिंबू त्याच्यामध्ये पिळते. तर गाईज, मला काही सुचत नाही आहे कारण की माझा पहिला रेसिपीचा व्हिडिओ आहे. तर गोंधळली आहे मी आणि त्याच्यामध्ये मी चिकन 65 मसाला एक पॅकेट जे मिळतं आपल्या बाजारात ते मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे. आणि आपलं हायजेनिक असं मी चमच्याने वगैरे नाही करणार नाही कारण मी सातारी घाटी आहे, जेणेकरून मी हाताने मिक्स करेन. आणि त्याच्यामध्ये मी एक अंडं फोडून टाकलं आहे आणि त्याच्यामधलं काय मी ते येल्लो काय काढलेलं नाही आहे, मी असं मिक्स केलेलं आहे. आणि मग मी त्यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ आहे, ओके, तांदळाचं पीठ आहे. आणि त्यानंतर कॉर्नफ्लॉवर 3 चमचे, ओके, 3 चमचे. तर हे मी छान असं एकजीव केलेलं आहे, मस्त मळलेलं आहे. आणि आपल्याला कसं हॉटेल किंवा जे चायनीज गाड्यावर मिळतं ते फक्त कोटिंग फक्त पिठाचंच असतं, तसं नाही करायचं आहे. जेणेकरून आपल्याला घरगुती असल्यामुळे एक लाईटली कोटिंग आणि महत्त्वाचं चिकन. तर असं मी या प्रकारे केलेलं आहे. आणि एक सांगू का, इथे माझा अर्धाच व्हिडिओ झालेला आहे कारण की मला काहीच कळत नाही यूट्यूबचं कसं करायचं काय ते. पुन्हा चालू झालं यार, कसं करू मी, छिट. हां, फ्रीजमध्ये ठेवायचं आहे एक 10, 15, 20 मिनटं, म्हणजे अर्धा तास असं ठेवलं तरी चालेल. आणि मग त्यानंतर काढून, कारण की फ्रीजमध्ये ठेवलं की एक जास्त चांगली एक कोटिंग त्याला आपल्या चिकनला मॅगिनेट होते. कारण की हे कबाब आहेत, कोटिंग असले की थोडंसं मस्त. आणि त्याच्या आधी मी छान तळून घेतले आहेत. तर त्यानंतर मी आता थोडं तळते. आणि माझी एक सवय आहे, कारण की आपण जेव्हा चिकन मॅगिनेट करतो त्याच्यानंतर त्याचा मसाला उडतो, ओके. तर त्याच्यामध्ये मी कांदे, शिमला मिरची असं मी त्याच्यामध्ये ॲड करते.